आम्हाला जिवंत आम्हाला ठेवलेले जगामध्ये काम करण्यासाठी, संसार करण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी, देवाची उपकारस्तुती करण्यासाठी आम्हाला देवाने जगात ठेवलेलं आहे. मग किती आनंद देवाने आम्हाला दिलेला आहे. जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देवाने किती मोठा आनंद दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की माणसाला प्रत्येकाला वाटतं की अनेक वर्ष जगावं. माणसाला वाटतं की जगातून आणखीन देवाने ठेवावं आम्हाला, आणखीन नातवंड बघावे, नाही का, पुष्कळ वर्ष जगावं असं प्रत्येकाला वाटतं. पण ज्याने निर्माण केलेलं आहे त्यांनी जेव्हा बोलवलं आम्हाला तेव्हा जावं लागतं, नाही का. कोणीही जगामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी जगात आलेला नाही, परंतु देवाने आम्हाला सांगितलेलं आहे की जीवनात निराशा नसून आशा आहे. जीवनात निराशा नसून आशा आहे. आणि प्रभू म्हणाला, मी पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला सोडत नाही, मी तुम्हाला टाकत नाही, असं ख्रिस्ताने म्हटलेले. असं का म्हटलेलं आहे माहितीये का? यवनाच्या शुभवर्तमानामध्ये 14 अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर तिथं असं म्हटलेलं आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा, असं म्हटलेलं आहे. आणि प्रभू म्हणत आहे, तुमच्यासाठी मी जागा तयार करणार. कुठे जागा करणार? स्वर्गामध्ये जागा करणार. आणि जो विश्वास ठेवतो त्याला स्वर्ग मिळेल, असं म्हटलेलं आहे. बरोबर. आणि जो विश्वास ठेवत नाही त्याला स्वर्ग मिळणार नाही, नाही का. आणि म्हणून आमचा विश्वास तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे. तो तारणार आहे, तो उद्धारकर्ता परमेश्वर देव आहे, तो आम्हा सर्वांवरती तो प्रेम करणारा देव आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या मुखोद्गत ते वचन आहे. आम्ही संडे स्कूल मध्ये आम्ही पाहतो, आम्ही चर्च मध्ये आम्ही त्या वचनाचा आम्ही विचार करतो, रेफरन्स आल्यानंतर ते आम्ही बोलून दाखवतो. आणि योहान 3:16 काय आहे बरं? बोला बरं सगळेजण. नीट 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 म्हणा. देवाने सर्व जगावर प्रीती केली, यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. ताई तुम्ही काय म्हणाले? मोठी प्रीती म्हणाले ना. एवढी प्रीती की त्याच्या प्रीतीचं कशातही आम्ही मोल नाही. म्हणजे असं प्रमाण आम्ही ठरवू शकत नाही. एवढी मोठी प्रीती, एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? अनंत काळाचं जीवन, ते न संपणारं जीवन.